जर तुम्ही वर्किंग वुमन आहात तर तुमच्यासाठी ही साऊथ इंडियन रेसिपी कमी वेळात बनणाऱ्या डिशमधली खूप छान अशी एक डिश बनेल. कारण ही हेल्दी असते, टेस्टी असते आणि खूप कमी वेळात देखील बनते. म्हणजे तुम्ही जॉबला जाऊन घरी येऊन आवडीचा स्वयंपाक असा बनवू शकतात. मी हे सर्व रेडीमेड तयार केलेलंच आणलं होतं दुकानावरून. जसं डोसा बॅटर झालं, ॲबियल मिक्स भाजी झाली. कारण कधीही इच्छा होऊन जाते की आज आपल्याला चला काहीतरी साऊथ इंडियन ट्राय करायचं आहे घरी, म्हणून हे सर्व रेडीमेड आणलं होतं. जर तुम्हाला सर्व बनवून ठेवायचं असेल तर एका दिवसाआधी सर्व तयारी करावी लागेल, पण बनवायची प्रोसेस ही अर्ध्या तासात होऊन जाते. दाखवल्याप्रमाणे सर्व स्टेप गरजेचे आहेत की जसे मी पहिली भाजी बनवली आणि मग भाजी शिजते तेवढ्यात मी इडली लावून दिली आणि इडली लावण्याच्या आधी बटाटे शिजवायला टाकून दिले खालीच, जेणेकरून ती इडली पण होऊन जाते आणि बटाटे पण शिजून जातात. आता बटाटे शिजत आहेत, आता इडली होते तेवढ्यात मी भाजीचा मसाला टाकून दिला, कारण तोपर्यंत भाजी शिजून होते. आता भाजी झाली, भाजीत मसाला टाकून ती भाजी शिजवायला लावून दिली. आता सोबतच खोबऱ्याची चटणी बनवून घेतली. सर्व झाल्यानंतर आता बटाटे काढले, बटाटे शिजवायला टाकले, इडली थोडं वाफवायला ठेवून दिल्या आणि मग सोबत कुरकुरीत असा डोसा बनवून तयार झाला. प्रोसेस तीच आहे सर्वांकडे जशी बनते तशी, पण फक्त कमी वेळात कसं बनवता येईल हे तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच तुम्हाला आवडेलही आणि सांगा कसं वाटतंय. थँक्यू.